नमस्कार मंडळी. काही दिवसांपूर्वी मी एक रील टाकलं होतं, ज्या रीलमध्ये मी चुकून काहीतरी इथलं खूप तिखट असं खाल्लं होतं. त्या रीलच्या खाली आणि डीएममध्ये पण बरेच जणांनी मला विचारलं, की "तू नेमकं काय खाल्लं? आम्हाला सांग काय खाल्लं?" तर ओके. तर मी खाल्लं होतं, नाही दाखवणार. कारण मला माहिती आहे, मी पण अशी माणसं बघितलेली आहेत, जी फक्त एक्सपेरिमेंट म्हणून काहीतरी तिखट किंवा एकदम एक्स्ट्रीम लेव्हलचं काहीतरी ट्राय करत असतात. तर ते मला नको आहे. आणि जे लोकं मला विचारताय, की "आम्हाला दाखवते काय होतं? आम्हाला ट्राय करायचंय." तर ट्राय करू नका. फक्त तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं आहे किंवा फनसाठी असं काही ट्राय करत जाऊ नका. कारण आपलं शरीर हे फार मौल्यवान असतं. मी जे खाल्लं ते चुकून खाल्लं होतं. इट वॉज ॲक्सिडेंट. मला माहीत नव्हतं की ते एवढं तिखट असेल. जर मला माहीत असतं तर मी डेफिनेटली ट्राय केलं नसतं. आणि वन मोर थिंग, माझ्या बाबतीमध्ये माझं प्रॉब्लेम काय होतं, मी एक काही दिवसांपूर्वी ना, आय वॉज ब्रॅगिंग की मी किती तिखट खाऊ शकते अँड माझ्या लाईफमध्ये इन्स्टंट कर्मा मला मिळतो. काही दिवसांपूर्वी मी माझ्या फ्रेंड्समध्ये असं ब्रॅग करत होते, की मी काहीही तिखट खाऊ शकते आणि काही दिवसांनंतर मी एवढं तिखट खाते काहीतरी, की माझं डोकं लिटरली हँग झालं होतं काही क्षणांपुरता. तर आय डोंट वॉन्ट की तुम्ही स्वतःहून काहीतरी तसं ट्राय करावं, म्हणूनच मी ती बाटली त्या रीलमध्ये पण लपवली होती. आणि तुम्ही जर असं काही करत असाल, तर असं काही करत जाऊ नका. कारण आपलं शरीर हे सगळं काही आहे आणि ते जर नॉर्मल असेल, ते जर हेल्दी असेल, तरच आपण सगळं काही करू शकतो. ही साधी बेसिक गोष्ट आपल्या प्रत्येकाला माहीत असायला हवी. ओके, तर दॅट्स इट. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चूस आणि जय महाराष्ट्र.